जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आपण आता एक रात्रीची नवीन जर्नी स्टार्ट केली आहे. म्हणजे ही सिरीजच म्हणता येईल. आपण चाललो आहोत कोकण दौऱ्याला, म्हणजे रत्नागिरीला. आणि आता आपण रात्रीचाच प्रवास चालू केलाय. तर आपण इथून पहिला आपलं स्थान असणार आहे खेडला, की जे आता रात्री जाऊन आपण तिथे स्टे करणार आहोत. आणि रात्रीचा आहे म्हणून मी प्रॉपर इंट्रो असा करत आहे, माझा चेहरा न दाखवता, कारण ऑलरेडी आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आपण आता पोचलो आहोत वडखळही मागे सोडले आणि आपण NH66 ला आहोत. वडखळ खाली राहिले आणि आपण ब्रिजवर चढलो आहोत. तर आपण आता इथून पोचणार आहोत पहिले खेडला. तिथे लॉज बघितलाय ऑलरेडी, ओळखीच्यातलाच आहे, त्याच्यामुळे तिथेच बुक केलंय. तिथे स्टे करून आज रात्री मोठा बंप आला होता त्याच्यामुळे थांबलो. तर आपले तिथे ओळखीचे लॉज आहे, त्याच्यामुळे आपण तिथेच थांबणार आहोत आज रात्री. आणि मग परत उद्या प्रवास तिथून चालू करणार आहोत पुढे रत्नागिरी गणपतीपुळेच्या दिशेने. तर आपण तिथे काय काय पाहणार आहोत हे पुढे तुम्हाला सिरीज मध्ये कळेलच. पण सध्या आता इथून पेंड पासून टिल खेडपर्यंत ही ट्रिप एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता वाजलेत 10:35 आणि आपल्याला खेडपर्यंतचं अंतर आहे जवळजवळ 158 किलोमीटर. आणि आपल्याला टायमिंग दाखवतोय पोचण्याचा, जे 1:15 ते 21च्या दरम्यान आहे. तर बघूया इथून पुढे रोड कसा आहे काय आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण घेतला आहे जुना हायवे, जुना मुंबई गोवा हायवे NH66. कारण आपण जेव्हापासून स्टार्ट केलं व्लॉगिंगला तेव्हापासून आपण त्या निजामपूर मार्गे माणगावला बाहेर पडायचो, जो की पालीवरून सुरू व्हायचा. पण आता ही रात्रीची वेळ आहे, त्याच्यामुळे मी बोललो तिकडून रिस्क नको, आपण आपल्या प्रॉपर हायवेने जाऊया. म्हणून NH66 घेतला. आणि याचा दुसरा फायदा असा आहे की आपल्याला रोड अपडेट पण नक्कीच मिळेल, की किती रोड चांगला झालाय काय नाही. कारण आतापर्यंत आपण ऐकून होतो की मध्ये मध्ये वाईट रस्ता आहे, मध्ये मध्ये चांगला आहे. तर म्हटलं आपण स्वतः स्वानुभव घेऊया रस्त्याची काय कंडिशन आहे, आणि तुम्हाला सुद्धा या मार्फत कळेल. फक्त फरक एवढाच आहे की दिवसाचा प्रवास नसून रात्रीचा प्रवास आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपण भरपूर वेळा अलिबाग पर्यंत ट्रिप केले, त्याच्यामुळे वडखळ पेण पर्यंत तुम्हाला रोड अपडेट ऑलरेडी मिळालेले आहेत. रस्ता खूप चांगला आहे, कुठेच काही प्रॉब्लेम नाही आहे. तर म्हणून म्हटलं की आपण आता इथून पुढे व्लॉगिंगला चालू करूया, शूट चालू करूया. म्हणून मी इथून वडखळच्या वरच्या ब्रिज पासून मी इथून व्लॉगिंग चालू केलंय. तर रस्ता खूप चांगला आहे आतापर्यंत तरी. माझ्या राईट हँड साईडला फार मोठी इंडस्ट्री आहे. हे बघा, मध्येच असे खराब रस्ते आहेत, त्याच्यामुळे नजर चुकवू शकत नाही आपण. हे बघा, मध्ये मध्ये बॅरिकेड सुद्धा लावलेत. सो रात्रीचा प्रवास करताना ऍटलिस्ट हे बघा समोर बघा बॅरिकेड्स लावलेत. सो रात्रीचा प्रवास करताना ही काळजी घ्या, नक्की घ्या. आता मीही त्या इंडस्ट्रीकडे बघत होतो, पण अचानक माझ्या समोर तो बम दिसला आणि मी ब्रेकिंग केलं. आता आपण कारावी जवळ आलो आहोत, कारावी गाव. मध्ये मध्ये ही बघा रस्त्याची कामं सोडलेली आहेत, पॅचेस, त्याच्यामुळे खूप केअरफुली ड्राईव्ह करा.
हे बघा खारपाल्याला आलोय आणि या ब्रिज वरती पण आता हे बघा मध्ये डायव्हर्जन आहे, काम चालू आहे मध्येच पॅचेस आहे. असे आतापर्यंत 2 वेळा गेलेत माझ्या समोरून, ते व्हिडिओ मध्ये शूट नाही झाले. आणि आपण रात्रीची ड्राईव्ह करतोय तर त्याच्यामुळे थोडाफार क्लिअरिटीचा इश्यू होऊ शकतो, तर जरा समजून घ्यावा. रात्रीचं प्रॉपर दिसणं खूप कठीण आहे, पण त्यातल्या त्यात सुद्धा आपण प्रयत्न करतोय की तुम्हाला चांगले अपडेट्स देण्याचा. आपली कोकण रेल्वे चाललेली आहे डाव्या साईडने, वंदे भारत आहे. देवळी लावले आपण इथपर्यंत, रस्ता बऱ्यापैकी फक्त मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत थोडेफार, जे आतापर्यंत 3-4 ठिकाणी लागले मला. मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो, तुम्हाला नक्की रोड ट्रिप आवडते, म्हणजे रोडने कोकणात जायला आवडतं का ट्रेनने? मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मला तर दोन्ही प्रकारे आवडतं, ट्रेनने सुद्धा आवडतं आणि गाडीने सुद्धा आवडतं. कारण ट्रेनमध्ये आपण कसे रिलॅक्समध्ये झोपू शकतो, गाडी चालवायचं टेन्शन नसतं, डायव्हर्जन्स नसतात, रस्ता खराब आहे चांगला आहे काही नसतं, आपलं झोपायचं बिंदास आराम करायचा. पण रोडला नाही, रोडवरतून गाडी चालवताना तुम्हाला डोळ्यात तेल टाकून गाडी चालवावी लागते, कुठे डायव्हर्जन्स आहेत, कुठे खड्डे आहेत, कुठे काय आहे. कारण ह्या रोडला दररोज काही ना काहीतरी नवीन ना नवीन चालूच असतं. आता आपण आलो आहोत कासूला, तर मी तर म्हणेन बऱ्यापैकी रस्ता झालाय. कारण मी 2021 मध्ये ह्या रोडने आलेलो लास्ट टाइम, त्याच्यानंतर मी काही इथून यायचा डेअरिंग नाही केली, पण त्यावेळेला खूप अवस्था बेकार होती या रस्त्याची. पण आता खूप चांगला आहे. पण मला काही जणांनी सांगितलं की नागोठणे थोडाफार अजून तसाच आहे, तर तोही पाहूया आपण काय अपडेट्स आहेत तिथे. इंदापूर इथून 42, पणजी 457, मँगलोर 822 आणि कन्याकुमारी 1592 किलोमीटर आहे मित्रांनो इथून. आपण आता कोलेटीच्या इथे आलो आहेत, तर हे मी कधीपासून 2021 पासून असंच बघतोय, हे डायव्हर्जन असंच्या असं आणि फ्लेवर बॉक्स तसेच्या तसेच आहेत. काय माहिती आहे कधी इथलं होणार आहे, आणि खड्डे पण आहेतच इथे. आता तुम्हाला कळालं असेल मी फर्स्ट गिअरला गाडी घेऊन एवढी स्लो केली, म्हणजे किती मोठा खड्डा होता इथे. हे अजून ब्रिजचं काम चालूच नाही झालं असं म्हटलं तरी चालेल, फक्त पिलर्स झालेले त्यांचे. पिलर्स पण व्यवस्थित उभे नाही राहिले, खाली बेस फक्त झालाय यांचा. बाकी बाजूला डांबरीकरण केलंय तेवढं तरी व्यवस्थित ठीक आहे, ते पण बंप होतेच आहे गाडीमध्ये मध्ये. पण नसण्यापेक्षा असलेलं काय वाईट आहे असं म्हणण्यात तर सुख आहे. आता काय तर बघा इथे डायव्हर्जन मला कळाला नव्हता, कारण इथे काहीच बॅरिकेड्स लावलेले नाहीयेत. त्या समोरच्या गाडीमुळे मला कळालं की गाड्या तिकडे जात आहेत. इथून पण बाहेर आलो असतो आपण जर आतून गाडी घेतली असती तर. तर हा एक मोठा अपडेट होता क्वालिटीच्या इथला. बाकी आता परत पुढे चांगला रस्ता लागलाय सिमेंट कॉन्क्रीटचा. निघण्याचा रात्री उद्देश हाच होता की उद्या मोठा वीकेंड चालू होते आता या आठवड्यातला, त्याच्यामुळे उद्या फुल ट्रॅफिक जाम होईल. सर्वात जास्त म्हणजे इंदापूर आणि माणगाव
हे सर्वात मोठे स्पॉट आहेत ट्रॅफिकचे. तर उद्या सर्वजण बाहेर निघतील फिरण्यासाठी, कारण लॉंग विकेंड असल्यामुळे आणि पूर्ण जाम होईल इंदापूर आणि माणगाव. म्हणून मी डिसिजन घेतलं की रात्रीच आपण निघूया आणि खेड गाठूया, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला हेक्टिक प्रवास होणार नाही, आरामात आपण प्रवास करू शकू. तर उद्या सकाळ नंतर आपण कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत, तर हे नेक्स्ट पार्टमध्ये समजेल, नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. कारण आपला हा जो प्रवास आहे तो खेडपर्यंतच असणार आहे. इथे निडीच्या थोडंसं पुढे आलोय आणि इथे परत आपल्याला डायव्हर्जन लागलंय. ब्रिजचं काम चालू आहे. हे जे चालवणार आहेत ते पण डेंजर ड्रायव्हर आहेत, उडवत उडवत नेतात गाडी. हा दुसरा डायव्हर्जन आहे आपल्याला ब्रिजच्या कामामुळे लागलेला, आणि हा रस्ता पण खराबच आहे. आपण आता पोचत आहोत नागोठण्याला. ऑलमोस्ट आपण पोचलोय असं म्हटलं तरी चालेल. हाच एक्झिट, जिथून तुम्ही हा पार करून ब्रिज तुम्ही नागोठणे रोहा रोडला जाऊ शकता, म्हणजेच अलिबागला जाऊ शकता. इथे लिहिले बघा 40 किलोमीटर अलिबाग आहे आणि रोहा 18 किलोमीटर. पण तुम्ही पहिले मुरुडला एक्झिट होता इथून, आणि घनदाट जंगलातून जाणारा प्रवास आहे हा घाटाघाटातून जाणारा, सॉरी. हे बघा पुन्हा पेवर ब्लॉक्स. नागोठण्याच्या इथे हा रस्ता खराब आहे. येण्या जाण्यासाठी हा एकच रोड दिलाय, तिकडच्या बाजूला काम चालू आहे. हे बघा इथे तर फुल दयनीय अवस्था आहे एकदम या रस्त्याची. पूर्ण माती माती माती. इथे ऍक्च्युली स्पीड ब्रेकर टाकायची पण गरज नाही आहे, हे खड्डेच भरपूर आहेत गाड्यांचं स्पीड कमी करण्यासाठी. आता इथून हा रस्ता पण चांगला झालेला आहे. जसा आपण हा कोकण ब्रिज सोडतो रेल्वेचा, त्याच्यानंतर आपण आता नागोठणे सोडून वाकळण फाटा सोडून पुढे खामगावामध्ये आलोय. खामगावाच्या ब्रिज वरती आहोत. इथपर्यंत रस्ता खूप चांगला आहे, म्हणजे वाकळण फाट्यापासून पुढे काहीच प्रॉब्लेम नाहीये, जो आपण लास्ट टाइम सुद्धा पाहिला होता डिसेंबरच्या ब्लॉग मध्ये. तर मंडळी आपण आलो आहोत आता कोलाडला. कोलाडला सुद्धा काम चालू आहे ब्रिजचं, आणि आपण चाललोय या बाजूच्या सर्व्हिस रोडने, आणि सर्व्हिस रोड पण चांगला आहे थोडाफार. हा बघा इथे डायव्हर्जन संपलंय आणि आता परत चांगला रस्ता चालू झालाय, जसं आपण कोलाड सोडतो तसं. आता बरोबर वाजलेत 11:30 वाजता आपण कोलाडला आहोत. पुढच्या 2 तासामध्ये आपण खेडला पोहोचू. तर मंडळी आपण आलो आहोत आता इंदापूरमध्ये. तर इथून बरोबर 100 किलोमीटर बाकी आहेत आपल्याला लॉज पर्यंत जाण्यासाठी, हॉटेलवरती जाण्यासाठी. आणि आता वाजलेत बरोबर 11:15. रस्ता खूप सुसाट आहे, खूप चांगला आहे, आणि मला वाटतं तो जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्याच्यापेक्षा हा जो डांबरी रस्ता आहे ना तो खूप चांगला आहे.
जो एक्सपिरियन्स मिळतो ना सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती, त्याच्यापेक्षा हा अनुभव खूप चांगला आहे डांबरी रस्त्याचा. जर एवढा चांगला रस्ता बनवला ना, तो सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची पण काहीच गरज नाही. तर चला मंडळी, थोडाफार मी इथे फ्रेश होतो आणि मग पुढे आपण परत मार्गस्थ होऊया. रस्ता आहे ना, अक्षरशः पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही, इतका प्लेन आहे. आता थोड्याच वेळात आपण माणगावला पोचू. तर चला मंडळी, फ्रेश झालोय, आपण पुढे आता मार्गस्थ झालो लगेचच. तर हेच दाखवतोय माणगाव तुम्हाला, की जे दररोज इथे ट्रॅफिक एवढा जाम असतो, ते आत्ता किती शांत आहे बघा. आपण किती मिनिटामध्ये लगेच निघालो या माणगाव मधून बाहेर पडतोय. आणि यासाठी आपण आता रात्रीचा प्रवास निवडला, जेणेकरून आपण उद्या ट्रॅफिक मध्ये अडकून आपला वेळ तिथेच नको खर्ची व्हायला, त्यासाठी. तर मित्रांनो, आपण आलो आहोत लोणेरेला आणि हा ब्रिज चालू पण झालाय. जो आपण डिसेंबर मध्ये आलो होतो तेव्हा या ब्रिजचं काम चालू होतं आणि काम झालं आहे ऑलमोस्ट. आणि हा रस्ता खुला पण करण्यात आलाय पब्लिक साठी. बाकीचं फिनिशिंग वगैरे थोडंफार बाकी आहे, पण रस्ता एवढा चांगला खुला झालाय याचाच खूप आनंद आहे. जो आपण डायव्हर्जन इथून हा घेतलेला, तो आता घ्यावा नाही लागत, सरळ तुम्ही ब्रिजने येऊ शकता. हा एक नवीन अपडेट चांगला आहे. आणि मंडळी, मी खातोय आवळा, कारण मला ऍसिडिटी होईल असं मला वाटत होतं, त्याच्यामुळे आवळा खाल्लाय मी. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो, जर तुम्हाला कधी होत असेल ऍसिडिटी, तर इतर काही गोळ्या वगैरे खाण्यापेक्षा आवळा खात जावा. खूप भारी, लगेच तुम्हाला ती ऍसिडिटी असते ती पूर्ण शांत होते आणि तुम्हाला आराम भेटतो. तर मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत महाडमध्ये. महाड शहराच्या इथे आहात आपण. अजून महाड MIDC जायचंय, बरंच आहे अजून, पण रस्ता एक नंबर आहे, मक्खन आहे एकदम मक्खन. फक्त एक्सेलेटर वर पाय ठेवायचा तुम्हाला, क्लच वरती अजिबात हालचालच करायची नाही क्लच साठी. तर एक गोष्ट इथे खरंच खूप चांगली आहे, की मध्ये मध्ये तुम्हाला जर युटर्न मारायचं असेल किंवा त्या साईडला जायचं असेल, त्या लेनला पलीकडच्या, तर मध्ये मध्ये गॅप ठेवली आहे, तर तिथून तुम्ही पास होऊ शकता. तर मित्रांनो, आलोय आपण आता पोलादपूरला. हा बाजूचा रस्ता गेला वरती पोलादपूर शहराकडे आणि आपण चाललो आहोत खालून. वरतून तुम्ही पोलादपूरला जाऊ शकता शहरामध्ये, तिथून महाबळेश्वरला जाऊ शकता बेनळी घाटातून. पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा. आता काही मिनिटातच कशेडी घाटाला सुरुवात होईल. सुरुवात झाली आहे कशेडी घाटाला. मी अनुभवलाय रात्रीचा कशेडी घाटातला प्रवास, जेव्हा लहानपणी आम्ही एसटीने प्रवास करायचो तेव्हा तर हा सिंगल रूट होता. आता हा 4 पदरीचा रस्ता झालाय. पण त्यावेळी लालपरीतून होणारी चेसिंग आणि ते टर्न
टर्नवरची जी मजा होती ती एक वेगळीच होती. आपण लवकरच करू कशेडी घाटातला तो व्हिडिओ. मला पण एकदा जायचं आहे त्या कशेडी घाटामध्ये, कारण खूप इच्छा आहे माझी आणि मी ती इच्छा लवकरच पूर्ण करेन. आता रात्रीची वेळ आहे तर आपण एकटाच जाणं गाडी घेऊन योग्य नाही आहे, पण दिवसाचा एकदा प्रवास नक्की नक्की म्हणजे नक्की करेन मी. पोचलो आहोत टनेल जवळ, म्हणजेच कशेडी बोगद्याजवळ. सुपर्ब लाइटिंग आहे ही. तर मंडळी आता आपण कशेडी बोगदा मागे टाकलाय, तर इथून आपल्याला अजून 35 मिनिटं बाकी आहेत. 38 किलोमीटरची रनिंग आहे. तर मंडळी आता खेड शहर आणि भोसते घाट हे दोन्ही मागे सोडून आता पुढे आलोय. तर अजून मला इथून 11 किलोमीटर दाखवत आहे आणि 11 मिनिटं आणि वाजलेत 1:15. तर आपण आता थोड्याच वेळात लॉज वरती पोहोचूया. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट रूम वरतीच भेटतो. मित्रांनो, मी पोचलो आहे आता लॉजिंग वरती. आत्ता चेक इन केलंय आणि वाजलेत 1:15. तर हा व्हिडिओ आणि ही जर्नी आता इथेच थांबवत आहोत. भेटूया उद्या सकाळी, म्हणजे सेकंड पार्टमध्ये, सेकंड व्हिडिओमध्ये एका नवीन सुरुवात करूया एका नवीन सकाळ सोबत. तर चला मित्रांनो, नक्की मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली. या वर्षातली 2026 मधली ही पहिलीच ट्रिप, पहिली सिरीज चालू होत आहे कोकण दौऱ्याची. तर तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या सकाळी. तर चला मंडळी, बाय बाय.